प्रमाणामध्ये आक्रमक झालेला आहे आणि यामागे फक्त एकच कारण आहे की मागील 2 सप्टेंबरला हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देण्याचं काम या सरकारने केलं आणि ज्या वेळेला ही गोष्ट आपल्या समाजाला माहीत झाली त्यावेळेला हा समाज जागृत झाला आणि या समाजाला बी माहीत झालं की हैदराबाद गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेट 1909 आणि 1928 जे गॅजेट आहे आणि त्यामध्ये पेज नंबर 24 वरती आपल्या गोरबंजारा बांधवांना ॲबोरिजिनल ट्राईब असं त्या ठिकाणी संबोधन केलेलं आहे. ॲबोरिजिनल ट्राईबचा मतलब असा आहे, त्याचा अर्थ असा आहे की आदिम जमात आणि म्हणून या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की या गोरबंजारा समाजाची नोंद जर हैदराबाद गॅजेटमध्ये आदिम जमात असेल तर ज्याप्रमाणे तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याच धर्तीवरती या गोरबंजारा समाजाला देखील आपण अनुसूचित जमातीमध्ये त्या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्हाला माहित आहे की आपण दुसऱ्याच्या ताटातलं मागत नाहीये, दुसऱ्याच्या हिश्श्याचा आम्हाला नको आहे. ऑगस्ट 1924 सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. मी आजच TV9 वरती एक बातमी देखील बघितली की सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी जजमेंट दिलंय की SC आणि ST प्रवर्गामध्ये कलम 342(2) प्रमाणे उपवर्गवारी करू शकतात आणि या उपवर्गाच्या आधारे या समाजाला ST प्रवर्गामध्ये आरक्षण मिळू शकतं. हे सुप्रीम कोर्टाच्या त्या ठिकाणी जजमेंट आहे, त्या ठिकाणी त्यांनी दिलेला हा निर्णय आहे आणि या निर्णयाच्या आधारे या महाराष्ट्रातील जे काही आदिवासी बांधव आहेत त्यांना मी विनंतीपूर्वक नम्रपूर्वक सांगू इच्छितो की तुमच्या ताटातला आम्हाला नकोय, तुमच्या हिश्श्यातला आम्हाला नकोय. आमची मागणी संविधानिक आहे आणि या संविधानाच्या आधारावरती हा समाज आक्रमक झालेला आहे. ती एक संविधानिक मागणी घेऊन आज रस्त्यावर हा समाज दिसतोय. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, सगळ्यात महत्वाचा जर आधार काही असेल आपल्या समाजाला की ज्या आधारावरती आपल्याला हे आरक्षण मिळू शकतं, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि नंबर 1 ची गोष्ट म्हणजे 1965 ला लोकर कमिशनच्या लोकर कमिशनने जे काही 5 अटी आणि शर्ती सांगितल्या त्या 5च्या 5 अटी हा समाज पूर्ण करतो. माझ्या बंधू आणि भगिनींनो, त्यामधली सगळ्यात महत्वाची अट आहे की प्रिमिटिव्ह ट्रेड्स मध्ये आदिम जमातीचे लक्षण. आता या समाजाकडे आदिम जमातीचे लक्षण 100% आहेत, कारण आज देखील हा समाज शिकार करून खाणारा समाज आहे. आज देखील या तांड्या पिढ्यामध्ये जर आपण बघितलं तर आज देखील हा समाज रोज कुठे ना कुठे जाऊन शिकार करून खाणारा समाज आहे. या शासनाला मी सांगू इच्छितो की या समाजाचे एक वैशिष्ट्य शिकार करत असताना या समाजाने बसलेल्या सशाची कधी शिकार केली लक्षात घ्या. बसलेल्या सशाची शिकार केली, त्याला उठवलं, त्याला धावा लावलं, त्याला सांगितलं प्रश्न है तो बस दे तो हमारे हात में तेरी खैर नाही असं सांगून आज त्या सशाची शिकार करणारा समाज आहे. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, सगळ्यात दुसरा महत्वाचा आधार पुरावा या सरकारला काय दिलं पाहिजे. मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलोय की या धरती तलावर 2च प्रकारचे प्राणी असे आहेत की जे रक्त पितात आणि रक्त खातात. एक म्हणजे वाघ सिंह आणि दुसरा म्हणजे हा गोरबंजारा समाज. तुम्ही म्हणाल कसं, तर या सरकारला मी विनंती करतो की तुम्हाला जर बघायचं असेल तर आमच्या घरी या आणि आमच्या घरची एकदा सवय जरा तुम्ही खाऊन बघा आणि ती कशी बनवतात तेही बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आदिवासीपणाचं काय लक्षण असतं. सवयीला सगळ्यात मोठा आधार आदिवासीपणाचा आपल्या समाजाचा. काय लोक मला बोलले, अरे सवयीचं नाव काय घेतो ते किळसवाना वाटतं. म्हटलं खाताना किळसवाना वाटत नाही, सगळे अगदी मजेत खातात आणि नाव घ्यायला लाज वाटते. अरे हेच तर खरं आदिवासीपणाचं लक्षण आहे, ते दाखवलं पाहिजे ना आपण सांगितलं लोकांना. कुठला समाज आहे की जे रक्ताची भाजी करून खातो, बिना मसाल्याची आणि बिना तेलाची जगातली एकमेव भाजी आहे. ती वॅक्सिन आहे. वॅक्सिन कितीतरी बिमारी ते दूर करते, एवढी ताकदी आणि एवढी पॉवरफुल ती भाजी आहे आणि हा एकमेव समाज आहे त्याचं उदाहरण म्हणून. सगळ्यात मोठं आदिमपणाचं लक्षण आहे. दुसरं म्हणजे जाग्राफिकल आयसोलेशन. आज देखील आपण बघतो की आपला तांडा गावापासून वेगळा आहे.
कितीतरी तांड्याला अजून सुद्धा त्या ठिकाणी रस्ते नाहीत, रोड नाहीये. गावापासून वेगळी वस्ती करून राहणारा आपला समाज, त्याला आपण तांडा म्हणतो. जॉग्राफिकल आयसोलेशन नावाचं जे टर्म्स अँड कंडिशन आहे ते देखील आपण पूर्ण करतो. तिसरं म्हणजे डिस्टिंक्टिव्ह कल्चर. डिस्टिंक्टिव्ह कल्चरचा अर्थ असा होतो की विभिन्न संस्कृती. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, या सरकारला जरा मी सांगतो, जरा डोळे फाडून बघा तुम्ही. आज देखील या समाजाची संस्कृती वेगळी आहे, इतरांपेक्षा वेगळी आहे. या समाजाचे सण त्योहार वेगळे आहेत. दिवाळी वेगळी आहे. दिवाळीला हा समाज मेळा मागतो, दिवाळीला हा समाज काळी आवाज पुसतो. मी प्रश्न विचारतो इतर लोकांना की कुठल्या लोकांमध्ये, कुठल्या समाजामध्ये मेळा मागण्याची पद्धत आहे, कुठल्या समाजामध्ये गोधन पुजण्याची पद्धत आहे. आपण जे दिवाळीच दुसऱ्यापेक्षा नाळीच कोणी वर्षे दनेरी कोट दिवाळी बापू तो न मेरा, वर्षे दनेरी कोट दिवाळी नायक तो न मेरा, नायक तो न मेरा. गोधन पूजाळा आपण समाज, आपण संस्कृती स्थिती अलग. आपण सण तेव्हार अलग, आपण विहानात राहिलं. आपले सण तेव्हार वेगळे आहेत, आपले लग्न करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, मरणाधरणाच्या पद्धती देखील वेगळ्या आहेत. आणि म्हणूनच गोड शिकवाडीचे मुख्य नायक काशीनाथ यांनी सुरुवातीपासून संस्कृती संवर्धनासाठी त्यांनी काम केलं, मरेपर्यंत काम केलं. आणि या संस्कृतीसाठी त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं. माझ्या बंधुरांनी त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की आपली भाषा जपा, आपली भाषा विसरू नका, आपली होळी विसरू नका, आपली दिवाळी विसरू नका, आपला दसरा विसरू नका, आपली संस्कृती विसरू नका, आपला पेहराव विसरू नका, आपला बाणा आपला पेहराव टिकला पाहिजे. यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी स्वतःचं जीवन त्यांनी संपवलं. त्यावेळेला आपले समाजाचे लोक त्यांना वेड्यात काढलं त्यांना. पण आज त्याच गोष्टीचा आधार घेऊन आपण एसटी आरक्षण मागतोय. जर आपल्या समाजाची संस्कृती टिकली नाही, जर आपल्या समाजाची भाषा, रीती रिवाज, सण त्योहार टिकले नाही, तर मग लोकूर कमिशनच्या कंडिशन आपण कशा पूर्ण करू. आणि ही गोष्ट टिकलेली आहे. आणि संस्कृती टिकवण्यामागे गोड शिकवाडीचा सिंहाचा वाटा आहे. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, हे आपण विसरून चालणार नाही. आणि हे काम नायक काशीनाथ साहेबांनी केलेलं आहे. डिस्टिंक्टिव्ह कल्चर, शायनेस्ट कॉन्टॅक्ट. हा समाज लाजरा बुजरा आहे. या समाजातील आज देखील जर आपण ताड्या पिढ्यात जाऊन बघितल्या तर कितीतरी माता भगिनींना साधी मराठी भाषा बोलता येत नाही. आमचे शेतकरी मजूर असतील त्यांना साधी सरळ व्यवस्थित मराठी भाषा बोलता येत नाही. बोलण्याचं तर लांबच राहिलंय. कुणाशी बोलायचं असेल, नवीन व्यक्तीशी बोलायचं असेल तर 10 वेळा विचार करतो, बोलू की नको बोलू, बोलू की नको बोलू. म्हणजे लाजरा बुजरापणा त्यांच्याकडे आहे. हे काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि दुसरी आणि शेवटची स्वतः सगळ्यात महत्वाची कंडिशन म्हणजे सोशली बॅकवर्डनेस, एज्युकेशनली बॅकवर्डनेस. हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. हा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला, हे वेगळं सांगायची गरज नाहीये. आर्थिक दृष्ट्या मागासलेला, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. 2 ते 3% लोक जर सोडली तर जवळपास 98% हा समाज मागासलेला आणि अशिक्षित आहे. आज देखील खेड्यापाड्यामध्ये हा समाज पोटासाठी वनवन फिरताना आपल्याला दिसतो. या शासनाला मला सांगायचं की दिवाळी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही तांड्यामध्ये तुम्ही जाऊन बघा, 70 ते 80% घराला कुलूप लागलेले असतात. कोणी ऊस तोडणीसाठी जातो, कोणी मुंबई पुण्यासाठी बांधकाम मजुरी म्हणून त्या ठिकाणी करतो, कोणी दुसऱ्याच्या हाताखाली राब राहतो, भिगारी काम करतो. उपासमारीची वेळ आमच्या तरुण बांधवावर त्या ठिकाणी येताना दिसते. आमच्या आई भगिनी भर उन्हामध्ये मरेपर्यंत काम करतात, पोटाची खळगी भरण्यासाठी कुठे कुठे जाऊन वणवण भटकतायत. म्हणजे हा समाज मागासवर्गीय आहे, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आहे. हे वेगळं सांगायला नको. म्हणून या शासनाला मी सांगतो की या 5 प्रकारच्या अटी आम्ही मान्य करतो, त्याला आम्ही सगळे त्या अटी आम्हाला लागू पडतात. आणि लोकूर कमिशनच्या आधारे या समाजाला तुम्ही एसटी प्रवर्गाच्या सुविधा त्याकडे, एसटी प्रवर्गाचं आरक्षण त्या ठिकाणी दिलंच पाहिजे. यापेक्षा वेगळा आणखी काय पुरावा तुम्हाला हवाय. माझ्या बंधूला आणि भाऊला सगळ्या दुनियाला माहित आहे, सगळ्या दुनियाला माहित आहे. 1871 ते 1952 आपल्या समाजाचा जर आपण इतिहास बघितला तर 1871 या समाजाला ब्रिटिश शासनाने क्रिमिनल ट्राईब ऍक्ट, गुन्हेगारी जमातीचा कायदा लावला.
समाजावर एक फार मोठी जाचक आठ त्यांनी निर्माण केली. सगळ्यात असं फार अशी दुःखदायक अशी घटना होती. जन्मजात आपला बाळ जर जन्म आला तर जन्मजात तो गुन्हेगार समजला जायचा. कुठल्याही प्रकारचा जर गुन्हा घडला, कुठल्याही प्रकारची जर चोरी घडली तर कुठल्याही आपल्या समाजाला त्यांना पकडून न्यायचे आणि 10-10, 15-15 वर्ष त्यांना ते तारखा कराव्या लावायच्या की यांनी कुठेतरी चोरी केली असं त्यांच्यावर आरोप केला जायचा. 1871 ते 1952 हा समाज गुन्हेगारी जमात होता. 1952ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी येऊन सोलापूरच्या सेटलमेंटमध्ये जाऊन आपल्या तिथे समाजाला विमुक्त जातीमध्ये कन्वर्ट केलं. आपल्याला गुन्हेगारी जमातीतून काढलं पण विमुक्त जातीमध्ये घेतल्यानंतर तिथे आपल्या समाजाबद्दल, तिथे समाजाच्या बाबतीमध्ये त्यांनी धोका दिला. विमुक्त जाती हा शब्द नको होता, विमुक्त जमाती हा शब्द त्या ठिकाणी करायला पाहिजे होता. पण जाती हा शब्द करून तिथे देखील आपल्या समाजाचा घात त्या ठिकाणी झाला माझ्या बंधूंनो. आणि आज विमुक्त जातीमध्ये हा समाज आपण बघतोय. मला काही पत्रकारांनी विचारलं की तुम्ही आरक्षण का मागताय? तुम्हाला ऑलरेडी 3% आरक्षण आहे आणि 3% आरक्षण असल्यानंतर तुम्ही अधिक आरक्षण का मागताय? मी पत्रकारांना सांगितलं हे 3% जे आरक्षण तुम्ही म्हणताय हे फक्त कागदावरती नाम मात्र राहिलेलं आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये मागील 20 वर्षापासून आम्ही बघतोय अनेक लोक पैशाच्या जोरावरती राजकीय संपर्काचा वापर करून अवैधरित्या जातीचे दाखले करून घेऊन, अवैधरित्या जातीचे वैधता प्रमाणपत्र घेऊन विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये ते घुसखोरी करीत आहेत. आणि घुसखोरी केल्यामुळे हे 3% आरक्षण जे आपल्या समाजाला मिळत होतं ते पूर्णतः खतम झालंय. जे लोक पैसे घेऊन आपल्यामध्ये घुसखोरी करतात त्या लोकांना हे सरकार पाठबळ देते. आणि म्हणून या सरकारवर माझा आरोप आहे की आम्हाला मुळात जे 3% आरक्षण मिळत होतं ते 3% आरक्षण संपवण्याचं काम या सरकारने केले. माझ्या बंधूंनो, जिथे आपली मुलं नोकरी लागत होती, जिथे एमबीबीएस डॉक्टर बनत होती, तहसीलदार बनत होती, पीएसआय बनत होती, पोलीस मध्ये, फॉरेस्ट मध्ये लागत होती, त्या ठिकाणी खोटे जातीचे दाखले घेणारे मुलं त्या ठिकाणी लागतायत आणि आपली मुलं बिचारे घरी राहतात. आणि यासाठी जे काही घुसखोरी होते घुसखोरी थांबवण्यासाठी आपण गोरसेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर खूप आंदोलन त्या ठिकाणी केले. मला वाटते 8 ऑक्टोबरची तारीख होती का, मला आठवते 8 ऑगस्ट 8 डिसेंबर काहीतरी 8 डिसेंबरची तारीख होती. आपण नागपूरला त्या ठिकाणी 40 ते 50 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये ही घुसखोरी थांबवावी म्हणून त्या ठिकाणी आंदोलन केलं. पण या सरकारने दखल घेतली नाही. माझ्या बंधूंनो, जर 3% आरक्षण तुम्ही संपवता आणि दुसरीकडे एका समाजाला तुम्ही एसटी आरक्षण हेदावा गॅजेटच्या आधारे देता, मग आम्हाला का नाही? एकाला तुम्ही सख्या आईची वागणूक द्याल आणि दुसऱ्याला तुम्ही सावत्रीची वागणूक द्याल तर हा समाज कधी खपून घेणार आहे? लक्षात घ्या. या समाजाचे उपकार आहे त्या देशावरच्या लोकांसाठी. मी अनेक ठिकाणी सांगितलं, या भारत देशावर आपल्या गोर बंजारा समाजाचे अनंत उपकार आहेत. 7 जन्म जरी या लोकांनी आपले उपकार फेडण्याचं काम केलं तर उपकार फिटू शकत नाही. एवढे उपकार आपल्या गोर बंजारा समाजाचे त्या भारतातील लोकांवरती आहेत. कारण ज्या ज्या वेळेला देशामध्ये दुष्काळ पडले त्या वेळेला याच गोरबंजारा समाजाने नजरीच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवण्याचं काम त्या भारत देशातील लोकांना केलं. अन्नधान्य पुरवून या लोकांना जिवंत ठेवण्याचं काम या समाजाने केलंय. एवढंच नव्हे तर या लोकांच्या तोंडाला मिठाचा व्यापार करून चव देण्याचं काम या समाजाने केलेलं आहे. माझ्या बंधूंनी लढळी माध्यमेची आपण नूळ बेपार किदे आणि नूळ खायला दिले. आणि मिठाच्या बाबतीमध्ये असं बोलल्या जातं, ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट. हा समाज आपल्याशी नीट राहिला तर नीट, नाहीतर यांना खर्च राखवा लागतो. एवढंच नव्हे तर माझ्या बंधूंना वगैरे तुम्हाला माहित असेल की जिथून संपूर्ण देशाचा राजकारभार चालतो ते संसद भवन ती जागा
पार्लमेंटची जागा ही आपल्या लाखा मोरचे लाखा बंजाराची जी जागा आहे, रायसीना नावाचं तांडा त्या ठिकाणी आपला होता. एवढंच नव्हे तर जेवढे हायवे मार्ग आहेत ते हायवे मार्ग देखील आपलेच आहेत. ज्या ज्या रस्त्याने आपल्या लोकांनी लदडी लुटण्याचा काम केला त्याचा जो नकाशा होता त्या रस्त्याचा त्याला लमाण मार्ग नकाशा म्हणतात. त्या लमाण मार्ग नकाशा आणि हायवे मार्गाचा नकाशा जर बघितला तर आज देखील जसाचा तसा आपल्याला दिसतो. म्हणून माझ्या बंधूंना आणि म्हणून तुम्हाला सांगायला एवढंच नव्हे, 1857चा जो उठाव झाला त्या उठावामध्ये देखील आपल्या हजारो लोकांचं बलिदान त्या ठिकाणी गेलेलं आहे. आणि म्हणून या भारत सरकारला मी सांगतोय की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या समाजाने आपली स्वतःची आहुती त्या ठिकाणी दिलेली आहे. लोकांना अन्नधान्य पुरवून जिवंत ठेवण्याचं काम केलंय. रस्ते या समाजाने दिले, शस्त्र पुरवण्याचं काम या समाजाने केलंय. आणि एवढंच जर या समाजाचं योगदान या देशासाठी असेल तर तुम्ही काय म्हणून आम्हाला रोखताय, तुम्ही काय आम्हाला आरक्षण देत नाहीये, हा प्रश्न या समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या शासनाला मी ताकीद देतो की आता समाज जागृत झाला, या समाजाला आता हलक्यात घेण्याचं कारण नाहीये. कारण या समाजाच्या मतदानावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 60 ते 62 आमदार त्या ठिकाणी निवडून येतात. आणि एवढंच नव्हे तर जवळपास 8 ते 10 खासदार त्या ठिकाणी निवडून येतात. या समाजाचे निर्णायक मतदान आहेत. ज्याला हे मतदान करतात ते आमदार बनतात, खासदार बनतात. आणि म्हणून मी या शासनाला ताकीद देतो की जर आम्ही 60 ते 62 आमदार निवडू शकतो, 8 ते 10 खासदार निवडू शकतो, तर या खासदारांना आमदारांना घरचा रस्ता देखील दाखवू शकतो, हे तुम्ही विचार करणार नाही. आणि म्हणून